बस आज बुधवार 14 ऑगस्ट, सर्वांना शुभेच्छा बुध बृहस्पतीची पूजा करण्यासाठी. आणि सगळ्यांनी आज आता 7वा आपण अभंग घेणार आहोत. तर 7वा नाही, काल 7वा झाला आहे, 8वा घेणार आहोत. आता आजच्या याच्यामध्ये आपल्याला संतांची संगत कशी श्रेष्ठ आहे ते पाहणार आहोत. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सर्व श्रोत्यांना आणि हरिपाठ आणि भागवत भक्तांना सादर वंदन. आपण नवीन उपक्रम सुरू केलेला आहे, सगळ्यांचा उत्साह जोरात आहे. तर पुन्हा एकदा आपण हरिपाठाकडे वळूयात. 8वा अभंग म्हणायचा आहे. संतांचे संगती मनोमार्गे गती आकळावा श्रीपती येणे पंथे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप. एकतत्वी नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधिजे. नामामृत गोडी वैष्णवाला धली योगी या साधिली जीवन कळा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला धला कृष्ण दाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ दुर्लभ विरळा जाणे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. सगळ्यांनी हरिमुखे म्हणूयात. आता संतांचा महिमा किंवा सत्संगतीचा महिमा या अभंगामध्ये भगवंतांनी ज्ञानदेवांनी वर्णन केलेलं आहे की काय होते हो. संतांच्या संगतीत राहून मनोमार्गगती म्हणजे मनाची जी विषयाकडे जाणारी गती आहे, धाव आहे, ती थांबवली जाते, त्याचा लय होतो. आणि आकळावा श्रीपती येणे पंथे. आणि मग आकळावा म्हणजे समजून घ्यावा, जाणून घ्यावा, पोचावं त्याच्यापर्यंत, श्रीपतीपर्यंत म्हणजे श्रीहरीपर्यंत. तो कसा घ्यायचा समजून? ध्यानयोगाने किंवा सतत नामस्मरण करून त्याला समजून घ्यायचे. काय म्हणायचे वाणीनं? रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा. सारखं आपल्या वाणीनं रामकृष्ण किंवा रामकृष्ण हरी या नामाचा जप करायचा आहे. आणि तेच काय आहे? आत्मा जो शिवाचा राम जप. तर आत्मा आपला जो जीव शिव हे एकत्रित आपल्याला करायचं आहे. तर त्यासाठी जीवाचं शुद्ध स्वरूप म्हणजे आत्मा आहे. आणि रामजप हाच शिवाचा आत्मा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे शिवशंकरांनी सतत रामजप केला. अहो, ज्या वेळेला हालाहल त्यांनी घेतलेलं होतं आणि कंठाचा दाह झाला त्यावेळेला मस्तकावर गंगा धारण केली, भस्म विलेपन केलं, चंद्र धारण केला, पण त्यांनीसुद्धा त्याचा दाह शमला नाही. म्हणून त्यांनी श्रीराम नाम हे जेव्हा वाचेनं सतत म्हटलं त्यावेळेला त्याचा कंठाचा दाह हा कमी झालेला आहे. म्हणून रामजप वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप. तर त्याचा आत्मा आहे शिवाचा सुद्धा. आणि म्हणून आपण सुद्धा काय करायचं? एकतत्वी नाम साधिती साधन. अहो, एकतत्व म्हणजे जे ब्रह्मतत्व आहे त्याच्या स्वरूपाचंच हे श्रीहरीचं नाम आहे किंवा श्रीहरीचं ठिकाण आहे. आणि म्हणून त्याच्या स्फुरणाऱ्या नामाचं साधन ज्यानं साधलं त्याचं द्वैताचं बंधन न बाधिजे. त्याला द्वैताचं बंधन उरतच नाही. म्हणून काय करायचे? नामामृत गोडी वैष्णवाला धली. जेवढे म्हणून विष्णूचे साधक आहेत
आणि त्या सगळ्यांना नामामृताची गोडी लाभलेली आहे. दुसऱ्या अमृताची गरजच नाही, नामरूपी अमृतच आपण प्राशन करायचे. म्हणून पुढं म्हणतात, नामामृत गोडी वैष्णवाला धली, योगी या साधली जीवन कळा. प्रत्येकाला या नामाचा लाभ होतोय. जे योग साधन करणारे आहेत, योगाचे साधक आहेत, त्यांनासुद्धा दीर्घकाळ चांगलं जीवन कसं जगावं याची कला साधलेली आहे. ते सुद्धा एकाग्र चित्त करण्यासाठी जर रामनाम घेतलं तर त्यांचंही चित्त शांत होतं, स्थिर होतं आणि योगसाधना चांगली झाल्यामुळं दीर्घकाळ आयुष्य मिळतं. म्हणून काय करायचे, आता उदाहरणं देतात ज्ञानदेव. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. अहो सत्वर म्हणजे काय, आपण म्हणतो रिटायर झाल्यावर आपण नाम घेऊ, आपण या परमार्थाला लागू. अहो त्या प्रल्हादानं गर्भावस्थेतच सगळं रामनाम नारायण नाम शिकलेला होता. नारद मुनींनी त्याला सगळा उपदेश मातेच्या गर्भामध्ये असतानाच केलेला होता. आणि म्हणून गर्भावस्थेतच म्हणजे अगदी सत्वरच ज्याच्या मनामध्ये हा उच्चार बिंबला होता, त्याची श्रद्धा दृढ झालेली होती आणि त्यामुळं त्यानं जन्माला आल्यापासून रामनाम म्हणजे नारायण नारायण तो सतत म्हणत होता. तसंच उद्धवालासुद्धा अनन्य भक्तीमुळं हा कृष्णदाता लाभलेला आहे. म्हणजे कृष्णासारखा ज्ञानाचा उपदेश करणारा दाता. अहो खायच्या वस्तू कुणीही देईल, धन कुणीही देईल, पण ज्ञानदान करणारा गुरु हा श्रेष्ठ आहे, तो खरा दाता आहे. म्हणून श्रीकृष्ण दाता त्याला उद्धवालासुद्धा लागलेला आहे. उद्धव गीता पण आहे, आपण भागवताचा अभ्यास करतच आहोत, करणारच आहोत. आणि म्हणून ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरला जाणे. म्हणून ज्ञानदेव माऊली म्हणतात की सर्व साधनांमध्ये नामोच्चारण हे अतिशय सुलभ आहे, श्रेष्ठ पण आहे. आणि इतर साधनांनी हरिप्राप्ती होणं कठीण आहे. पण एखादाच भाग्यवंत असेल की ज्याला अन्य कारणाने हरिप्राप्ती झालेली आहे. पण किती सोपं आहे बघा. झोपेतनं उठलात, झोपतानासुद्धा, कुठलंही काम करताना, फिरायला जाताना, गाडीत बसल्यानंतर, दुसरं काहीही करता नाही आलं तर नाम किती सोपं आहे. नाम साधनं अतिशय सोपं आहे. आणि म्हणूनच भगवंत आपल्याला सांगतायत, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मग श्रीपतीला कसं प्राप्त करून घ्यायचे, कोणता सत्संग करायचा. सत्संगामुळं हरिनाम, हरिनामाचं प्रेम, भगवतकथा ह्या सगळ्या आवडायला लागतात. आणि त्यामुळंच मनाचा ओढा ह्या विषयांकडचा कमी होतो. तो अनायसा कुठलाही प्रयत्न करावा लागत नाही. हरिनामाकडं मन वळलं की हा विषयांकडचा ओढा आपोआप कमी होतो. आणि म्हणून या स्वभावाचं माऊलींनी खूप मार्मिक असं वर्णन केलेलं आहे. काजे येया मनाचे एकनिके, जे हे देखिले गोडीची या ठाया सोके, म्हणूनी अनुभव सुखची कौतुके दावीत. तर अनुभवाचं सुख हे फार मोठं आहे. आणि मनाचा एक गुण आहे की जिथं त्याला सुखाचा अनुभव येईल तिथं ते स्थिर होतं. म्हणून परमेश्वराच्या अनुभवाचं सुख किंवा त्याचं कौतुक हे दाखवत राहावं. आणि संतांच्या संगतीत हीच गोष्ट घडून येते. आणि संत संगत ही अतिशय मोलाची आहे. ज्याच्या संगतीत जसा राहील ना मनुष्य तसाच वागायला लागतो. आणि म्हणून या सत्संगतीचं महत्त्व ज्ञानदेवांनी माऊलींनी आपल्याला या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. दिव्य नामस्मरणाचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि श्रीपती आकळण्याचा म्हणजेच भगवंत पूर्णपणे स्वाधीन ठेवण्याचा मार्ग हा अभंगात सांगितलेला आहे. बघा ना, ज्यांनी नामस्मरण केलं भगवंत स्वतः तिथे आपणहून आलेले आहेत. ध्रुव बाळांनी सुद्धा तेच केलं हो. वय वर्ष 5-6 असेल, वनात गेलाय. तिथेही नारदांनीच त्याला सांगितलेलं होतं, आईनंही सांगितलेलं होतं की तू भगवंताचं नामस्मरण कर, भगवंताचं चिंतन कर. आणि त्यामुळे इतक्या लहान वयामध्ये त्याला नारद भेटलेले आहेत. प्रल्हादाला तर जागोजागी त्यांनी मदत केलेली आहे. म्हणून ते असं म्हणतात की भगवंत पूर्णपणे स्वाधीन ठेवण्याचा मार्ग हा
या अभंगात भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यासाठी संतांची, गुरूंची संगती हीच एका मनोमार्गानंच गती म्हणजे गमन, हाच भगवंत आपल्याला आपलासा करण्याचा उत्तम पंथ आहे, उत्तम मार्ग आहे. काही करायची बाकी योग, याग, विधी, यज्ञ काही करायची गरज नाही. म्हणून ज्ञानदेवसुद्धा काय म्हणतात, आवडे ते वृत्ती किरीटी, आधी मनोनीची घे उठी, मग ते वाचा दिठी करासिये, वाचुनी मनीची नाही, ते वाचेसी उमटेल काही, बीजे विण भुई अंकुर नसे. बीज जर तुम्ही भूमीमध्ये टाकलं नाही तर अंकुर येईल का हो? नाही. तसं आपण जर रामनामावरूपी बीज घातलं तर आपल्याला हे भक्तीचं मोठं पीक येणार आहे. तुकाराम महाराजही म्हणतात, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरिताही परी आवरीना. अहो, मन कसं आहे, सगळं बाह्य व्यवहारामध्ये धडपडत असतं, पण ही मनोमार्ग गती, ही मनाच्या वृत्तीची गती जी आहे ही कशी, ती सतत अशी वाऱ्यासारखी वाहतच असते. म्हणून भगवंताकडं मन सूक्ष्म करण्याचं कार्य हे आपल्याला श्रीगुरू करत असतात. श्रीगुरूंचं महत्त्व 5व्याही अभंगामध्ये सांगितलेलंच होतं. इथेही गुरु काय करतात, ते पहाटे विण पहावीत, अमृते विण जीववित, योगे विण दावित, कैवल्य डोळा. किती सुंदर सांगितलेलं बघा, की पहाट न होताच आपल्याला सगळं दिसायला लागतं. अमृता विणाच ते जिवंत ठेवते, म्हणजे आपल्याला सजीव ठेवते. आणि योगे विण दावित, योगसुद्धा करायची गरज नाही. आपल्याला कैवल्य जर हवं असेल तर योगे विण दावित, कैवल्य डोळा. म्हणून मनावर सुसंस्कार करण्यासाठी, त्याचा मार्ग समजण्यासाठी, त्याची गती समजण्यासाठी आपल्याला संतांच्या, गुरूंच्या प्रबोधनाप्रमाणे आपल्याला वागलं तर ही संधी आपल्याला मिळेल. म्हणून मनोगती अविच्छिन्ना, हरिप्रेम परिप्लुता, अभिसंधी विनिर्मुक्ता, भक्ती विष्णू शंकरी, असं नारद पंचरात्र जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि ज्याची लक्ष्मी तोच आपण बळकट धरावा. हरीला आकळण्यासाठी आपल्याला मनोमार्गानंच जायचे, कारण मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः, बंधाय विषयासक्तं मुक्त्यै निर्विषयं मनः. योग वासिष्ठात सुद्धा हे सांगितलेलं आहे की मनच हे मनुष्याच्या बंधमोक्षाचं कारण आहे. आणि बंध कशामुळं होतो? विषयासक्तीमुळं. आणि मुक्ती हवी असेल तर निर्विषय व्हायचं, विषयरहित व्हायचं. इतकं सोपं आहे का हो? पण हळूहळू संतांच्या संगतीत हे आपल्याला जमेल. म्हणून तर तुकाराम सारखे आपल्याला सांगतात, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा. आता ज्ञानराज काय म्हणतात हो, तरी जयाचे चोखटे मानसी, मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. आणि तुकाराम पण म्हणतात, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तिथे. अहो, जिथे जिथे चित्त निर्मळ आहे ना, तिथं गोपाळ आपणहून येऊन राहतो. तर पण चित्त चंचल आहे, त्याला कसं हे करायचं? आळवायचं आहे, भगवंताला आळवायचं आहे. आणि मग चित्त आपल्याला संतांच्या संगतीत आणि गुरूंच्या संगतीत अधिकाधिक स्थिर होण्याचा आणि शांत होण्याचा मार्ग आपल्याला सापडतो. आता ही संगती कशी मिळणार? आता नाथ महाराज म्हणतात, असं सहजासहजी आपल्याला रस्त्याने निघालो आणि संगती मिळेल असं नाही. कोटी जन्माची पुण्यसंपत्ती जरी गाठी असेल आयती, तई जोडे माझे संतांची संगती, सत्संगे भक्ती उल्हासे. मग कोटी जन्माची आपली पुण्याई जर असेल तर आपल्याला संत मिळतात. पण भक्ती ज्याची थोडी, पूर्ण विषयाची गोडी, धिक्त्याचे साधूपण विटाळूनी वर्ते मन. पण ज्याची भक्ती थोडी आहे आणि विषयाचीच गोडी आहे, त्याला मात्र हे साधुगुण मिळणं अवघड आहे. म्हणून निरपेक्ष मुनी शांतम निर्वेदम समदर्शनम, संतांची 14 लक्षणं सांगितलेली आहेत भागवताच्या 11व्या स्कंदात, की जो निरपेक्ष आहे, अपेक्षारहित आहे, मुनी आहे म्हणजे मननशील आहे, आणि असा जो असेल तो गुरुतत्वाचे किंवा बोधाचे किंवा भगवंताचे हे
लक्षण आहे. म्हणजे शांत म्हणजे मी देह आहे ही त्याची भावना गेलेली असते. अहंता नसणार आहे. काम, क्रोध, लोभ सगळे विरालेले आहेत. आणि अशी जी अवस्था आहे त्याला शांत अवस्था म्हणली. आणि समदर्शिता आपण भगवद्गीतेत शिकलेलेच आहोत की सर्वाभूती एक परमेश्वर, सर्वभूती एकच आत्मा आहे हे जेव्हा समजतं आणि प्रत्येकावर आपण प्रेम करायला लागतो त्यावेळेला हा समभाव येतो. म्हणून नाथ महाराज पुढे म्हणतायत बघा, आपणची विश्व जाहला तरी भेदभाव सहजची गेला. आपणच विश्व व्हायचे म्हणजे मग आपल्यामध्येच ते जसं भगवंतांनी विश्वरूप दाखवलेलं आहे तसं आपल्यामध्ये पण हे विश्व सामावलेलं आहे. म्हणून द्वेषू गेला तया पुरुषा, निरपेक्षता आणि माझे भजन, शांती आणि समदर्शन, पाचवे ते निर्वैर जाण, पंचलक्षण मुख्याचे मुख्यत्वे. आणि निळोबा म्हणतात, तेची संत ज्याचा हेत विठ्ठली, नेणती काही टाणाटोणा, नामस्मरणा वाचुनी, काया वाचा आणि मने झाले चिंतने डुल्लती, निळा म्हणे विरक्त देही आठवची नाही विषयाचा. सगळ्यांनी विषयापासून दूर राहा हेच आपल्याला सांगितलेलं आहे. आणि हरिनामाचं प्रेम किंवा हरिकथा याची आवड आपल्याला संतांच्या संगतीच लागते. म्हणून सत्संग हा स्वर्ग हा म्हटलेला आहे अक्षरशः. आणि असज्जन संसर्ग हा एव नरक हा. मग आता आपल्याला काय करायचं आहे त्याच्यासाठी की गुरूंच्या संतांच्या जवळ राहायचं आणि ते आपल्याला जे सांगतील ते आपण करायचं, त्यांच्यानुसार संकल्प करायचा. आणि ज्ञानराज पुढेही म्हणतात, हे चराचर आघवे जिये प्रकृती आत साठवे, ते क्षणली जेथ विसवे ते परमगती मी. तर हे सगळं संसाराचे चित्र आपल्या डोळ्यासमोर आणायचं आणि फक्त रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. दुसरं चरण आहे की आपल्या वाणीनं काय करायचं आहे. 4 वाणी आहेत, वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा. तर त्या परापर्यंत आपला प्रवास व्हायला पाहिजे. रामकृष्ण हरी असा नित्य जप करणं हे इतकं शुभप्रद आहे की एका नामाशिवाय आणि नामस्वरूप गुरुशिवाय अन्य दुसरा भावच नको. भाव हा जीवाचा रामकृष्ण वाचा. आणि आत्मा तो सांगितलं मगाशी की आत्मा हा शिवाचा रामजप. शिवानी सुद्धा जप रामजपच केलेला आहे. रामकृष्ण वासुदेवा. नाथ महाराज म्हणतात, धरी हाच दृढ भावा आणि काचा हेवा दुरी करी आदरे. म्हणजे आपल्याला बाकी सगळं सोडून द्यायचं आहे आणि फक्त नामजप हा शिवाचा प्रत्यक्ष आत्माच आहे. आत्माराम हा सर्वांच्या निरतिशय प्रेमाचा विषय आहे. म्हणून आपण सर्वांवर जो प्रेम करतो ना तो आत्मारामाकरताच करत असतो. बृहदारण्यक उपनिषदात म्हणलेलं आहे, आत्मनस्तु कामार्थ सर्वं प्रियं भवती. फार सुंदर कथा आहे. आपल्याला आत्ता तसा वेळ मिळणार नाही, पुन्हा मी कधीतरी सांगेन. की प्रत्येकजण म्हणतो मी तुझ्यावर प्रेम करतो. नाही, पत्नीसुद्धा पतीवर प्रेम करते स्वतःची हौस फिटवण्यासाठी, स्वतःचे स्वार्थ पूर्ण करण्यासाठी. पतीसुद्धा पत्नीला म्हणतो मी तुझ्यावर प्रेम करतो. नाही, त्याच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी. असंच जगातल्या सगळ्यांसाठी. आणि म्हणून एकतत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बाधीचे. तर एकतत्व नामा म्हणे तत्व नाम हेची स्मर, हेची धरे साचे येर वृथा. म्हणजे सगळं काय आहे हे फक्त एक नाम आपण जर हे केलं. आणि पुढचं चरण आहे, नामामृत गोडी वैष्णवाला धली, योगिया साधली जीवन कळा. म्हणजे हरिनाम हे द्वैत पूर्णपणानं निवृत्त करतं. त्याची गोडी लाभली ना की आपल्याला एक जीवनाची कला सापडते. नारदांनी भक्तिसूत्रात म्हणलेलं आहे, सा अमृत स्वरूपाची. ही भक्ती कशी आहे? अमृत स्वरूप आहे. म्हणजेच मनुष्य या ज्ञानदेवानी सांगितले तसं स्वानंद सुखानं आनंद स्वरूपात डुलायला लागतो. आणि नाम घेता कंठी शीतल शरीर, इंद्रिया व्यापार नाठविती. तुकाराम महाराज म्हणतात, गोड हे गो मोठे अमृताही वाढ, केला काही वाढ माझे चित्ती. तर माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेत. किती तुकारामांची सुद्धा अभंग सुंदर आहेत. म्हणून आपल्याला
माणसाला काय आहे की नामामृताची गोडी ही कशी आहे, अमृताची सांगितलेली आहे त्याने. नामामृत गोडी वैष्णवा लाभली आणि योगिया लाभली जीवनकळा. तर नामामृताची गोडी, गुरुसेवेची, गुरुभजनाची, गुरुप्रेमाची गोडी म्हणजे जणू काही साजूक तुपात तळलेली हलकी खुसखुशीत केशरयुक्त आंबट गोडयुक्त मधुर पाक जिच्यातून ठिबकतो अशी जिलेबीच. म्हणजे जिलेबी म्हणलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटेल. आता उद्या 15 ऑगस्ट आहे, सगळे जिलेबी खाणार. तर महावैष्णवांना ही नामामृताची गोडी लागते आणि बहिर्मुख जीवांना या अमृताची गोडी नसते. रोग्याला काय विषतुल्य लागे हे मिष्टान्न. रोग्याला मिष्टान्न हे विषतुल्य लागतं. तसंच नामामृत गोडी आहे वैष्णवांसी, येरा प्राकृतांसी कळेची ना. जे वैष्णव आहेत त्यांना ही गोडी समजते, जे प्राकृत आहेत त्यांना समजणार नाही. प्राकृत हे जन भुलले विषयी, नामाची आगावी कैसे जाती. म्हणून शेवटी सांगितलेलं आहे, योगी या साधती जीवनकळा. योग्यांची जशी जीवनकळा साधते तशी वैष्णवांना नामामृताची गोडी लागते. म्हणून आपण याचं नाम घेऊया. शेवटचे जी उदाहरणं दिलेली आहेत, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लाधला कृष्ण दाता. त्याचंही सांगितलं मी की या उद्धवानं सत्वर म्हणजे अगदी गर्भावस्थेतच हे प्राप्त केलेलं आहे आणि उद्धवाला सुद्धा ज्ञान लाभलेलं आहे. आपल्याला जी नवविधा भक्ती आहे ती हळूहळू आत्मसात करायची आणि त्याच्यात नामस्मरण भक्ती हीच अतिशय सोपी सांगितलेली आहे. आपण म्हणतो साधू संत येती घरा, तोची दसरा, दिवाळी दसरा. म्हणून उद्धवाला सुद्धा हा कृष्णदाता लाभला. आपल्याला माहिती आहे की गरिबाच्या घालची किंवा सुदामाच्या हातचे पोहे त्याला आवडलेले आहेत. तसं शेवटचं जे सांगतायत की नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. सगळ्यात सोपं आहे नाम घेणं. कधीही कुठल्याही क्षणी तुम्ही घेऊ शकता. कुणावर राग आला ना तरीसुद्धा पूर्वी म्हणायचे की उलटे आकडे मोजावे, त्यापेक्षा नाम घ्या ना, आपला राग कमी होईल. आणि म्हणून या सुलभपणाच्या खुणा काही सांगतायत की प्रत्येकाला हे साधन करता येतं, कोणालाही नाम घेता येतं. इथे काही वयाची अट नाही, त्या साधकाला स्थल काळाची अट नाही. कुठंही केव्हाही घेता येतं, कुठल्याही परिस्थितीत घेता येतं. आनंदाच्या क्षणी असू दे, दुःखाच्या क्षणी असू दे, नकळत अंतरंगात बदल होतात आणि संसारात राहूनसुद्धा हे साधन करता येतं. संसार सोडावा लागत नाही आणि नामानं आलेल्या सहज सिद्धीतसुद्धा धोका नसतो. कोणत्याही साधनाचा शेवट शरणागती. नामानं ही शरणागती आपोआप साधते. दुसऱ्याला शरण गेले ना की सगळ्यांचे राग कमी होतात. म्हणून गुरूंच्या सहवासात राहून हा शेवटचा भाग नामाला चिकटून राहण्यास संत कृपेची नितांत गरज आहे आणि संत श्री गुरु ते करतातच. म्हणून पुन्हा एकदा म्हणूया, कुठल्याही गोष्टीसाठी नामस्मरण करूया. आणि कारण ते सुलभ आहे, पण काहींना म्हटलं दुर्लभ आहे, कधी घ्यायचं, आम्हाला नाही बाबा जमत. आरंभशूर माणसं असतात, 4 दिवस करतात, 5व्या दिवशी सोडून देतात. पण निष्काम निर्हेतुक भक्ती करण्यासाठी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. खूप सुंदर असा सोपा आपल्याला मार्ग सांगितलेला आहे ज्ञानदेवांनी आणि तोच आपण आचरणात आणूया. आता आपल्याला काल भगवंताची म्हणजे कंसाची सगळी कथा, कंस कसा चिडलेला आहे आणि त्याला त्या बहिणीला मारायला निघालेला आहे. पण वसुदेवानी खूप शांतपणानं त्याला असं पटवून दिलं की तू असं काही आतताईपणा करू नकोस. ही तुझी बहीण आहे आणि बहिणीपासून तुला धोका नाही, तर तुला धोका आहे तिच्या मुलांपासून. म्हणून मी तुला सगळे मुलं आणून देईन. आणि मुख्य म्हणजे त्यानं त्याप्रमाणे काय म्हणू वचन पाळलेलं आहे. पहिला पुत्र जो कीर्तिमान तो त्यांनी त्याच्याजवळ आणून दिला. पण नारदांनी मात्र त्याला त्याचं वास्तव जे आहे ते सांगून दिलेलं आहे. थोडीशी गंमत म्हणून आहे, पण जेणेकरून त्याच्या हातून हे सगळं अधिकाधिक पाप घडेल आणि लवकरच
तसा त्याचा उद्धारच झालेला आहे. कारण सतत त्याच्या डोळ्यामध्ये क्षणोक्षणी हे श्रीकृष्णाचं रूप म्हणा किंवा विष्णूचं स्मरण, ही विरोधाभक्ती आहे बघा त्यांची, की सारखी त्याला माहिती होतं की पूर्वजन्मीसुद्धा कालनेमित नावाचा असुर मी होतो आणि विष्णूनं आपल्याला मारलेलं आहे. काल हा भाग मी सांगितला होता. आणि म्हणूनच त्यानं आतासुद्धा यादवांशी वैर धरलेला आहे. का? आपल्या पित्याला उग्रसेनाला त्यानं कैद केलेलं आहे आणि पुन्हा स्वतः तो शूरसेन देशाचं राज्य करू लागलेलं आहे. म्हणून आता भगवंताचा गर्भामध्ये देवकीच्या प्रवेश होतो आहे आणि देवतांकडून त्यांची स्तुती होत आहे. हा भाग आपण आज आता पाहणार आहोत की बलवान कंसानं जरासंधाच्या साह्यानं मी सांगितलं की सगळे राजे हाताशी धरलेले होते आणि तो यादवांचा संहार करू लागलेला होता. तेव्हा भयभीत असे सगळे कुरु पांचाल सगळ्या देशातले जे होते ते म्हणजे हे सगळे भयभीत होऊन या कुरु पांचाल वगैरे देशामध्ये जाऊन राहायला लागले. विदेह देश, कौशल देश अशा देशामध्ये जाऊन राहायला लागले आणि सगळे नातलग वरवर त्याच्या मनासारखं वागून त्याची सेवा करत राहिले. काय करणार? परिस्थितीला मनुष्य काय म्हणतो ना, असावे सादर, आलिया भोगाशी असावे सादर, तशी त्यांची अवस्था झालेली होती. आणि अशी करत 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 6 मुलं मारलेली आहेत. काय त्या मातेला यातना झाल्या असतील हो. आणि आता 7व्या वेळेला गर्भाचा अंश जेव्हा भगवंताचा अंश रूपानं श्री शेष जेव्हा राहिलेला आहे, ज्याला अनंत असंही म्हणतात, आणि ते 7व्या वेळेला गर्भामध्ये आलेले आहेत. देवकीला खूप आनंद झालेला आहे, पण कंस कदाचित मारल या भीतीनं दुःखही क्षणोक्षणी, कारण कधी तो म्हणजे हे करणारच नाही आहे ना अजिबात. त्याच्या मनामध्ये कुठंही प्रेम, स्नेह, दया हे गुणच नव्हते, हे शब्दच नव्हते. आणि त्यामुळं ती असं म्हणते आहे की आता ह्या मलाच आपलं सर्वस्व मानणारे यादव कंसामुळं सगळे त्रस्त झालेले होते. देवकीही नाराज झालेली होती आणि म्हणून भगवंतानीच, विश्वात्मा भगवंतानीच योगमायेला आज्ञा केलेली आहे. हे पण आपल्याला माहिती आहे की योगमायेला ते बोलवतात आणि म्हणतात, देवी कल्याणी तू आता गोकुळात जा. गवळी आणि गायी यांनी तो प्रदेश सुशोभित झालेला आहे आणि तिथे नंदाच्या गोकुळात वसुदेवाची पत्नी रोहिणी राहत आहे आणि त्यांच्या इतर पत्न्याही कंसाच्या भीतीनं गुप्त जागी राहत आहेत. त्यामुळं सध्या माझा जो शेष नावाचा अंश देवकीच्या पदरामध्ये आहे, देवकीच्या उदरामध्ये जो राहिलेला आहे, त्याला तेथून हळूच काढून तू रोहिणीच्या पोटात नेऊन ठेव. त्यावेळचं प्रगत हे शास्त्र बघा, गर्भशास्त्र म्हणू किंवा आजकाल टेस्ट ट्यूब बेबी सगळ्या निघालेल्या सोयी, पण हे त्यावेळेला केलेलं आहे. आणि मग तो म्हणतो की हे कल्याणी, नंतर मी माझ्या सर्व शक्तीसह देवकीचा पुत्र होईल, फक्त तू आत्ता त्याचं गर्भ काढून रोहिणीच्या पोटात ठेव. आणि नंतर मी नंदपत्नी यशोदेच्या ठिकाणी तू जन्म घे. तिला सांगतोय की तू जन्म घे. म्हणजे एकाच वेळेला ती योगमाया जन्माला येणार आहे, त्याच वेळेला भगवंत कृष्णरूपाने जन्माला येणार आहेत. आणि सर्व वर देण्यास समर्थ असणाऱ्या तुला माणसं आपल्या सर्व कामना पूर्ण करणारी. आपण देवीला का महत्त्व देतो? आता गौरी गणपती झाले की नवरात्र असतं आणि त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की देवीची आपण इतकी आराधना करतो. तसं ते सांगतायत की तुझी सगळे धूप दीप नैवेद्य इत्यादींनी तुझी पूजा करतील, कारण योगमाया श्रेष्ठ आहे. आणि मग लोक पृथ्वीवर पुष्कळ ठिकाणी तुझी स्थापना करतील. आपल्याकडे माहिती आहे 52 ठिकाणी शक्तिपीठ आहेत. मग तुझी नावं काय काय होतील सगळं तिला छान त्यांनी सांगितलेलं आहे की तुला कोणी दुर्गा म्हणतील, कोणी भद्रकाली म्हणतील, विजया म्हणतील, वैष्णवी म्हणतील, कुमुदा, चंडिका, कृष्णा, माधवी, कन्या, माया, नारायणी, ईशानी, शारदा, अंबिका इत्यादी नावांनी तू प्रसिद्ध होशील. मग तिनं हळूच आलेली आहे. देवकीच्या गर्भातून काढून घेतल्यामुळं शेषाला लोक संकर्षण म्हणतात. संकर्षण
कर्षण आकृष करून घेणं आणि म्हणजे व्यवस्थित रीतीनं तो गर्भ सुरक्षित राहायला पाहिजे म्हणून पुढे त्याला संकर्षण म्हणायला लागले. आणि तो लोकांचं मनोरंजन करणारा होता. जसा श्रीराम रमयती ती रामा म्हणून याला पुढे राम किंवा बलराम, त्याच्या ठिकाणी बळ भरपूर होतं म्हणून त्या दोन्हींचं संयोग होऊन बलराम असं सुद्धा म्हणतील किंवा थोडक्यात रामही म्हणतील आणि बलही म्हणतील. आणि अशी भगवंतांनी आज्ञा केली. योगमायेने जशी आज्ञा असं म्हणून आपलं त्यांचं वचन शिरोधार्य मानलेलं आहे. त्यांना प्रदक्षिणा घातलेली आहे आणि भगवंतांनी जसं सांगितलं तसं केलं. मग योगमायेनं देवकीचा गर्भ नेऊन रोहिणीच्या उदरात ठेवला. सगळे लोक नाराज झाले, दुःखी झाले. हो, तिचा गर्भपात झाला असं सगळ्यांना वाटायला लागलं आणि सगळे दुःखी झाले. पण भक्तांना अभय देणारे हे विश्वरूप भगवान वसुदेवांच्या मनामध्ये आपल्या सर्व कलासह प्रविष्ट झाले मनामध्ये. आणि भगवंताचं तेज धारण केल्यामुळं वसुदेव सूर्याप्रमाणे तेजस्वी झालेले आहेत. त्यांना पाहून लोकांचे डोळे दिपून जात होते. त्यांना कोणीही जिंकून घेऊ शकत नव्हते. म्हणजे आपण फक्त स्त्रीलाच तेज येतं असं म्हणतात तसं नाही आहे, तर ह्या वसुदेवाला सुद्धा सगळं तेज प्राप्त झालेलं आहे. आणि जगाचं मंगल करणाऱ्या सर्वात्मक आत्मरूप भगवंताच्या अंशाला वसुदेवांनी मनानं प्रदान केल्यानंतर पूर्व दिशा जशी चंद्राला धारण करते त्याप्रमाणे देवकीनं विशुद्ध मनानंच त्याला धारण केलेलं आहे. अर्थात या ठिकाणी भौतिक संयोग नाही आहे, अयोनिज संयोगातून हे सगळं घडलेलं आहे. जसं घड्यामध्ये बंद केलेल्या दिव्याचा प्रकाश किंवा आपली विद्या दुसऱ्याला न देणाऱ्या गर्विष्ठ ज्ञानाच्या श्रेष्ठ विद्येचा प्रकाश जसा सगळीकडे पसरत नाही, त्याप्रमाणे कंसाच्या कारागृहात बंद असलेल्या देवकीचा सुद्धा प्रभाव जगन्निवास जिच्यामध्ये राहत असून सुद्धा लोकांना जाणवला नाही. म्हणजे हा आनंद बाहेर प्रगट न करता देवकी अंतर्मनातच तो अनुभवत होती. देवकीच्या अंतरंगात भगवंत विराजमान झालेले होते आणि तिच्या चेहऱ्यावर पवित्र हास्य होतं. सगळं तेज तर लपून राहत नाही. आणि तिच्या शरीराच्या कांतीनं कारागृह झगमगायला लागलं. बाहेर काही घेतलं गंध वार्ता नव्हती. आणि कंसाला जेव्हा तिनं म्हणजे कंसाने जेव्हा तिला पाहिलं तेव्हा तो मनात म्हणायला लागला की यावेळी माझे प्राण घेणारा विष्णूच हिच्या गर्भामध्ये आहे. आणि यापूर्वी देवकी कधी इतकी सुंदर दिसत नव्हती, तेजस्वी दिसत नव्हती. म्हणून आता मला लवकरच काहीतरी केलं पाहिजे. देवकीला मारणं तर उचित होणार नाही आहे, कारण स्वार्थासाठी वीर पुरुष आपला पराक्रम कलंकित करत नाही. आणि वसुदेवानं तिला सांगितलेलंच होतं. शिवाय ही स्त्री आहे, माझी बहीण आहे, गर्भवती आहे आणि हिला मारल्यामुळं माझी लक्ष्मी किंवा माझं आयुष्य तत्काळ नष्ट होईल. हेही त्याला विवेक आहे बरं का, की दुसऱ्याला छळलं तर माझंही सगळं नुकसानच होणार आहे आणि माझी कायमची अपकीर्ती होईल. म्हणून जो क्रूरपणे अत्यंत वागतो तो माणूस जिवंत असूनही मेल्यासारखाच आहे असं सगळं तो मनात आठवतोय, विचार करतोय. आणि त्याच्या मृत्यूनंतर लोक त्याला शिव्याशाप देतात. म्हणजे आपली काही कीर्ती होणार नाही, अपकीर्ती होणार आणि निश्चितच मला नरक मिळणार असंही त्याला वाटायला लागतं. म्हणून कंस जरी देवकीला मारू शकत होता तरीसुद्धा त्यानं या क्रूर विचारापासून स्वतःला दूर केलेला आहे. भगवंताबद्दलचा वैरभाव जो बाळगणार आहे तो त्याच्या जन्माची वाट बघायला लागली. तर 9 महिने तर असे वाट बघणंच होतं. आणि भगवत सान्निध्यामुळंच त्याचे दुष्ट विचार मावळले. आत्ताच आपण पाहिलं संतांच्या संगतीत कसा फरक होतो तो या कंसावरून लक्षात येतो, की केवळ त्याचा अजून तिथेच विकास व्हायचा आहे, पण जन्म झालेला आहे, गर्भ रुजलेला आहे आणि त्याच्या संसर्गामुळं हा सुधारलेला आहे. मग आता उठता बसता खाता पिता जागेपणी झोपेत चालता फिरताना त्याला कृष्णाचाच विचार येत होता. आत्ता भगवंत तेच सांगतायत ज्ञानदेव की उठता बसता सतत नामस्मरण करा तुम्ही, आणि सगळं जगच त्याला श्रीकृष्णमय दिसायला लागलेलं आहे. मग आता भगवान शंकर, ब्रह्मदेव, सर्व देवता, नारद आदी ऋषी तिथं आलेले आहेत आणि श्रीहरींची स्तुती करतायत आणि म्हणतायत, संपत आली वेळ, प्रभो आपण
सत्यव्रतं सत्यपरं त्रिसत्यं सत्यस्य योनिं निहितं च सत्ये सत्यस्य सत्यमृतसत्यनेत्रं सत्यात्मकं त्वां शरणं प्रपन्नाः. सगळं सत्य असणाऱ्या तुम्हाला आम्ही शरण आलेले आहोत. आता एक या संसार वृक्षाचं एक रूपक केलेलं आहे. आत्ता मी ते आता सांगत नाही, आपण उद्या बघूया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. मुद्दाम प्रार्थना म्हणून घेतली, कारण ब्रह्मदेव आणि सगळ्या देवतांनी जी भगवंताची स्तुती केलेली आहे ती पुष्कळ आहे. आपल्याला सुद्धा कुणाची स्तुती केली की हवंय ते सगळं प्राप्त होत असतं. तसं ह्या सगळ्या देवतांनी, सगळ्या देवांनी एकत्रित येऊन भगवंताला म्हटलेलं आहे की तुम्ही सत्यस्वरूप आहात आणि आम्ही सगळेजण तुला शरण आलेले आहोत. कारण हा संसार एक सनातन वृक्ष आहे. एक प्रकृती ही या वृक्षाचा आधार आहे आणि सुखदुःख ही याला 2 फळं आहेत. सत्वरजतम ही त्याची 3 मुळे आहेत. धर्मर्थ काम मोक्ष हे 4 रस आहेत. कान त्वचा नेत्र जीभ आणि नाक हे त्याला जाणण्याचे 5 प्रकार आहेत. उत्पन्न होणं, स्थिर असणं आणि वाढणं, बदलणं, क्षय होणं, नष्ट होणं हे त्याचे 6 स्वभाव आहेत. म्हणजे वृक्षाचं रूपण जे आपण 15व्या अध्यायामध्ये पाहतो तशाशीच हे थोडंसं वेगळ्या प्रकारे केलेलं आहे. आणि रक्त, रस, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र अशा 7 धातू या वृक्षाच्या साली आहेत. पंचमहाभूत मन, बुद्धी, अहंकार या 8 त्याच्या फांद्या आहेत. आणि याला मुख, डोळे, कान, नाक, गुद, शिश्न अशी 9 द्वारं आहेत. म्हणजे ढोली आहेत. वृक्ष म्हणल्यानंतर द्वारं म्हणजे ढोली आहेत. आणि प्राण, अपान, व्यान, समान, उदान, नाग, कुर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय हे 10 प्राण ही त्याची 10 पानं आहेत. तिकडं मात्र वेद वगैरे पानं म्हटलेली आहेत. नमस्कार. तर या संसार वृक्षाला जीव आणि ईश्वर हे 2 पक्षी असतात असं रूपक केलेलं आहे. उद्या आपण उरलेला भाग बघूया. धन्यवाद.